ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्यानं इतर कोणत्याही शहरांच्या तुलनेत ठाण्यातील हवा चांगली असते। मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा नक्कीच उपयोग होईल असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। उष्ण कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे। या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तात्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचं नियोजन करणं महापालिकेस शक्य होईल। या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणि चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे। ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर आणि USAID या संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे। या यंत्रणेचं उद्घाटन नुकताच करण्यात आले। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचं आयुक्त राव यांनी जाहीर केले। हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते। हवेचं प्रदूषण आणि वातावरण बदल याचा अन्योन्य संबंध आहे हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्लीन एअर आणि बेटर हेल्थ या प्रकल्पाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेसाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यात आली आहे। या यंत्रणेमुळे ठाणे महानगरपालिकेला हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी योग्य अशी माहिती मिळणार आहे, त्यातून उपाययोजना करता येतील। राज्यात अशा प्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे असं प्रतिपादन USAID इंडिया या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉल यांनी केले। तर ठाणे महानगरपालिका हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारानं काम करत आहे। उच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य सरकारकडून आलेल्या सूचना यांचं पालन महापालिका करत आहे। त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्ह यांसारख्या उपक्रमातून धूळ आणि कचरा यांच्यापासून होणारं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे। यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त सचिन पवार, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त संचालक सुषमा एक्कार तसंच काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं। या धार्मिक आणि पारंपरिक विधीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला। हा विसर्जन सोहळा ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलाव येथे संपन्न झाला। गणेशोत्सव हा शिंदे कुटुंबियांसाठी खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सण आहे आणि या सोहळ्याचा आनंद घेताना संपूर्ण कुटुंब अत्यंत भक्तिमय वातावरणात दिसून आले। विसर्जनाच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती। बाप्पाच्या विसर्जनासाठी शिंदे कुटुंबियांना मासुंदा तलावाचं निवडलेलं ठिकाण ठाण्यातील गणेश भक्तांमध्ये लोकप्रिय आहे। स्थानिक नागरिकांनीही बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गणेश भक्तांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादांनी सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत 1.5 दिवसांच्या गणरायाला काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। परंतु पुढील वर्षी खरोखरच बाप्पा लवकर येणार आहेत। 2025 बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहेत। पुढील वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवारी 27 ऑगस्ट रोजी येणार असल्याचं पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी सांगितलं। वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। संपूर्ण शहरातील वातावरण भक्तिमय झाले। यावर्षी गौरी गणपतींचं विसर्जन 6व्या दिवशी होत आहे। याविषयी अधिक माहिती देताना सोमण यांनी पुढील वर्षी गौरी गणपतींचं विसर्जन 7व्या दिवशी होणार असल्याचं सांगितलं। मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपतींचं विसर्जन होईल। तसंच अनंत चतुर्दशी 11व्या दिवशी शनिवारी 6 सप्टेंबर रोजी येणार आहे। गेल्या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती, त्यामुळे यावर्षी बाप्पा 12 दिवस लवकर आल्याची माहिती दाकृ सोमण यांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं स्वागत केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते यावेळी गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शहा यांचं शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच त्यांना शासन आपल्या दारी या पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सून वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांचं औक्षण करीत त्यांचं स्वागत केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदीही उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांच्याशी संवाद साधला. दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावानं निरोप दिला जात असतानाच आशिया फाउंडेशनच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या, बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबवणारं अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी, सरचिटणीस दीपा सावंत खोत यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगानं भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव येथे श्री गणेश विसर्जनाचं औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्याद्वारे ऋत्विक ग्रुपनं शाळा, कार्यालय, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे याविषयी गौतम सोनावणे, साक्षी मनसेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड, मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केलं. हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना कोपरी पोलिसांनी शिदाफीनं अटक केली आहे. या आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादूत तेलुरे यांचा समावेश आहे. 2019 पासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेनं 6 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा 50,000 रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून 500-1000 लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली. तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोशावर चालतात असंही सांगितलं. या व्यापाऱ्यानं कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्या ताब्यातून 1,80,030 रुपये हस्तगत केलेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसांमध्ये तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केले.